मुलाचा जन्म झाल्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं. मग मुलगा असो वा मुलगी असो, त्यांच्या जन्माचे स्वागतही वेगवेगळ्या परंपरेनुसार होत असतं. त्यातच लोणी काळभोर येथील युवा उद्योजक इंद्रजित काळभोर यांनी आपल्या मुलाच्या जन्माचं स्वागत मराठमोळी संस्कृती जपत सनई चौघड्यांच्या मंगलमय सुरात तुतारी वाजून आणि मराठमोळ्या नऊवारी साडीतील महिला फुलांचा वर्षाव, रांगोळ्यांच्या पायघड्या, औक्षण आणि घरावर गुढी उभारून मोठ्या दिमाखात केला. त्यामुळे त्यांच्या या पुत्रप्रेमाची लोणी काळभोरसह परिसरात भरभरून चर्चा होते आणि नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही रे, मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे. मेरी दुनिया मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही रे, मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे. रात दिन तेरे लिए सजदे करूं, दुआएं मांगू रे मैं यहाँ अपने लिए, रब से तेरी बनाए मांगू रे. नमस्कार, मी इंद्रजित अभय काळभोर. ह्या माझ्या पत्नी जान्हवी इंद्रजित काळभोर. आम्हाला मुलगा 17 जानेवारी 2025ला झाला आणि तिचं स्वागत करायचं म्हणून मला माझ्या आधीपासून आयडिया होतीच की मुलगा झाला तर असं आणि मुलगी झालं तर कशी स्वागत करायची. तर आता मुलगा झाला म्हणून एक महाराजांच्या ह्यानी त्याचं स्वागत केलं गेलं. माझ्या मित्रांच्या मदतीने हे स्वागत केलं गेलं. दुसरं म्हणजे मी राहणारा लोणी काळभोर आणि वाकवस्ती आणि चौघडाचा कार्यक्रम आपण ठेवला होता. परत आपण गुढी उभारली होती त्याच्या आगमनासाठी. जसं महाराजांच्या वेळेस गुढी उभारली गेली होती की त्यांचं जन्म झाला आणि त्यांचं आगमन घरी होणार आहे म्हणून. तसंच मी केलं आहे पूर्ण. बाकी त्याच्यावरती फुलांचं तर वर्षाव करण्यात आला. म्हणजे हे मी पूर्णपणे जे केलं हे पूर्णपणे पारंपरिक पद्धतीनेच मी हे पार पाडलेलं आहे. कारण की बाकीचे डीजे लावणार मग त्यांचं स्वागत करणार ह्याच्यापेक्षा मला व्यतिरिक्त काहीतरी चांगलं पारंपरिक करायचं माझ्या हे डोक्यात होतं. हे माझं आणि माझ्या वाईफचं हे ठरलं होतं. त्याच्यामुळंच त्या पारंपरिक गोष्टीच्या प्रमाणेच त्या दिशेने चालतच हे सगळ्या गोष्टी मी आज घडवून आणल्या.